सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। बऱ्याच लोकांच्या कमेंट आहेत की आमचं प्रेम आमच्यापासून खूप लांब गेलेलं आहे किंवा एकमेकांचं पूर्वी खूप प्रेम होतं, परंतु आता काही कारणास्तव काहीतरी बिनसलंय आणि आम्ही एकमेकांपासून खूप लांब गेलो। आम्हाला एकत्र येऊन लग्न करायचं आहे, परंतु ह्या सुद्धा गोष्टी अगदी लांब गेलेल्या आहेत। ह्या सर्व गोष्टींपासून आज तुम्हाला सुटकारा मिळणार आहे, म्हणजे लांब गेलेलं प्रेम तुमच्या जवळ येणार आहे। अगदी छानपैकी आणि सुटसुटीत असा हा उपाय आहे। उपाय काय आहे व्यवस्थित ऐका आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा। काय करायचं आहे सांगते का? एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे, म्हणजे अख्खाच असेल ह्याची काळजी घ्या। त्यानंतर लाल रंगाचं पेन घ्यायचं आहे, एक लाल रंगाचा कलावा घ्यायचा आहे, ज्याला आपण लाल रंगाचा मौलीचा धागा सुद्धा सांगतो, असा हा धागा घ्यायचा आहे। आता दालचिनीचा जो तुकडा तुम्ही घेतलेला आहे अख्खा, त्याच्यावर तुमच्या जी आवडती व्यक्ती आहे, जी तुमच्यापासून लांब गेलेली आहे, तिच्याशी तुम्हाला लग्न करायचं आहे, त्या व्यक्तीचं त्या दालचिनीवर व्यवस्थित त्या पेनाने, लाल रंगाच्या पेनाने नाव लिहायचं आहे। त्यानंतर युज्वलाइज करायचं आहे की ती व्यक्ती तुम्ही लग्न केलं आहे किंवा तुम्ही एकत्र आलात, तुम्ही छान इकडे तिकडे फिरता, शॉपिंग करता, पिक्चरला जाता, काय पण जे काही तुम्ही युज्वलाइज कराल ते व्यवस्थितपणे युज्वलाइज करा। आता युज्वलाइज केल्याच्यानंतर हा जो तुम्ही लाल रंगाचा कल्लावा त्या दालचिनीच्या तुकड्याला 7 वेळा गुंडाळलेला आहे, हा उचलायचा आणि त्यानंतर ही जी दालचिनीचा तुकडा आहे तो आपल्या घराच्या साऊथ वेस्ट डायरेक्शनला ठेवायचा। लवकरात लवकर तुम्हाला तुम्ही केलेला उपाय फळ देईल, परंतु कर्म आणि कष्ट महत्त्वाचे आहेत। आता पुढचा उपाय, बरेच लोक काय करतात, थर्ड पार्टीमध्ये अटकलेले आहेत। हे सर्व चुकीचं आहे, परंतु तुम्ही ठाम निश्चय केलेला आहे की आम्हाला एकत्र यायचंच आहे, तर त्यासाठी काय करायचं बघा। मी कुणाचाही नाश करत नाही इथे, मी फक्त उपाय सांगायचं काम करते। आता तुम्हाला एकत्र यायचं आहे, नव्याने तुम्हाला लग्न करायचं किंवा जे काही करायचं आहे, तर त्यासाठी काय करायचं, एक हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा, एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा, त्याला एकही लाईन नको। आता तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम केलं आहे, तुम्ही ती बाई असेल तर पुरुषावर प्रेम केलं असेल किंवा पुरुष असेल तर बाईवर प्रेम केलं असेल, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं। आता गुलाबाचं जे अत्तर घ्या बघा, गुलाबाचंच अत्तर घ्या, त्या कागदाला गुलाबाचं अत्तर लावा, कागद व्यवस्थित सुकू द्या, ह्या कागदाचा व्यवस्थितपणे रोल करून घ्या। रोल केल्याच्यानंतर तुम्हाला युज्वलाइज करायचं आहे की तुम्ही त्या व्यक्तीबरोबर लग्न केलं आहे किंवा एकत्र आल्यात किंवा इकडे तिकडे फिरता किंवा नव्याने तुम्ही पुन्हा तुमचे प्रेमसंबंध करता, अशा गोष्टी सर्व तुम्ही युज्वलाइज करा। आणि त्यानंतर हा जो कागद आहे ते तुम्ही कागद तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये कुठेही ठेवू शकता, परंतु 24 तास तुमच्या जवळ राहील ह्याची काळजी घ्या। आता तुम्हाला हे दोन्ही छोटे छोटे उपाय कळले असतील, अगदी सुटसुटीत सांगितलेत आणि कुणाचाही ह्याच्यात नुकसान होणार नाही, आणि त्यासाठी असे उपाय करू नका। तुम्हाला छोटासा उपाय कळला असेल नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।